नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी दराडे GM ऑनलाईन प्रशिक्षण वर्गात प्रथमतः आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मॅथमॅटिक्स पार्ट 2 या विषयातील कोऑर्डिनेट जॉमेट्री या प्रकरणाचा अभ्यास करत आहोत. मागील लेक्चरमध्ये आपण मिडपॉईंट थेरम आणि मिडपॉईंट थेरमचा वापर करून उदाहरणे कशी सोडवावी याविषयीची थोडक्यात माहिती आपण बघितली होती. आजच्या लेक्चरमध्ये आपण या प्रकरणाचा पुढील भाग सेंट्रॉइड फॉर्म्युला याविषयी माहिती घेणार आहोत. सेंट्रॉइड फॉर्म्युला. If the coordinates of vertices of a triangle are given, then we will find the coordinates of the centroid of a triangle. म्हणजे जर आपल्याला त्रिकोणाच्या तीन शिरोबिंदूंचे निर्देशक दिलेले असेल तर आपण त्या त्रिकोणाचा सेंट्रॉइड पॉईंट जो असतो, संपातबिंदू, सेंट्रॉइड म्हणजे संपातबिंदू, या संपातबिंदूचे निर्देशक आपल्याला सहजपणे काढता येतात किंवा शोधता येतात. इन ट्रायंगल ABC, द पॉइंट A x1 y1, B is x2 y2 and C x3 y3 आर द व्हर्टायसेस. म्हणजे त्रिकोण ABC मध्ये बिंदू ए चे व्हर्टायसेस म्हणजे कोऑर्डिनेट्स x1 y1, बी चे x2 y2 आणि सी चे x3 y3 हे तीन बिंदू या त्रिकोण ABCचे शिरोबिंदू आहेत. सेगमेंट AD इज द मीडियन अँड द व्हर्टाइस कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट G xy इज अ सेंट्रॉइड. म्हणजे रेख AD हा त्या त्रिकोणाचा मीडियन आहेत आणि पॉईंट G हा सेंट्रॉइड आहेत. म्हणजे मीडियन म्हणजे मध्यगा. रेख AD काय आहे, त्या त्रिकोणाची मध्यगा आहेत आणि बिंदू G हा संपात बिंदू आहेत. D इज द मिड पॉईंट ऑफ द लाईन सेगमेंट BC. म्हणजे रेख AD हा त्रिकोणाची मध्यगा असल्यामुळे बिंदू D हा रेख BCला दोन समान भागात विभागतो. म्हणजेच बिंदू D हा रेख BCचा मिड पॉईंट आहेत. देन युजिंग द मिड पॉईंट थेरम द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट B आर. आता आपल्याला मिड पॉईंट थेरमचा वापर करून D बिंदूचे निर्देशक काढता येतात. मग D बिंदूचे निर्देशक x इज इक्वल टू x2 प्लस x3 अपॉन 2 अँड y इज इक्वल टू y2 प्लस y3 अपॉन 2. या ठिकाणी आपण B आणि C बिंदूचे निर्देशक x2 y2 आणि x3 y3 यांचा वापर करून मिड पॉईंट D चे कोऑर्डिनेट्स x इज इक्वल टू x2 प्लस x3 अपॉन 2 आणि y इज इक्वल टू y2 प्लस y3 अपॉन 2 असे दोन D बिंदूचे कोऑर्डिनेट्स शोधून काढले. देन पॉईंट G xy इज द सेंट्रॉइड ऑफ ट्रायंगल ABC. म्हणजे बिंदू G हा त्रिकोण ABCचा संपात बिंदू आहेत. अँड वी नो दॅट द पॉईंट G डिवाइड द सेगमेंट AD इन द रेशो 2:1. म्हणजे संपात बिंदू हा त्या मध्यगेला 2:1 या प्रमाणात विभागतो. म्हणून आपल्याला AGD इज इक्वल टू 2:1 हा रेशो मिळाला आहे. नाव अकॉर्डिंग टू द सेक्शन फॉर्म्युल्याचा वापर करून आपण पॉईंट G चे निर्देशक काढू शकतो. तर x इज इक्वल टू mx2. आता x2ची किंमत म्हणजे पॉईंट D ची कोऑर्डिनेट्स लिहायचे. मग mx2 प्लस nx1 अपॉन m प्लस n
यामध्ये आपण x2ची किंमत टाका. मग m इंटू ब्रॅकेट x2 प्लस x3 अपॉन 2 प्लस n x1. या ठिकाणी आपण बिंदू ए आणि डी यांचे निर्देशक वापरलेत. देअरफॉर x इज इक्वल टू m इंटू ब्रॅकेट x2 प्लस x3 अपॉन 2 प्लस n इंटू ब्रॅकेट x1 अपॉन m प्लस n. Put the values of m and n. We get 2 into bracket x2 plus x3 upon 2 plus 1 into x1 upon 2 plus 1. Therefore, we get x is equal to x2 plus x3 plus x1 upon 3 by simplifying. That is x is equal to x1 plus x2 plus x3 upon 3, and this is the value of x, that is the coordinate, x coordinate of the point G. Similarly, for the value of y, we can using the section formula, and in section formula again we can put the values of y2 and y1. We get the y is equal to y1 plus y2 plus y3 upon 3. In this way, if x1 y1, x2 y2 and x3 y3 are the vertices of a triangle, then the coordinates of the centroid are x1 plus x2 plus x3 upon 3 and y1 plus y2 plus y3 upon 3. म्हणजे या पद्धतीने जर त्रिकोणाच्या तीन बिंदूंचे शिरोबिंदूंचे निर्देशक हे x1 y1 x2 y2 आणि x3 y3 असेल, तर त्या त्रिकोणाचा सेंट्रॉइड बिंदूचे निर्देशक x1 प्लस x2 प्लस x3 अपॉन 3 आणि y1 प्लस y2 प्लस y3 अपॉन 3 असे असतात. आता आपण या सेंट्रॉइड फॉर्म्युल्याचा वापर करून आपल्याला काही उदाहरणे सोडवता येतात. प्रॅक्टिस सेट 5.2 मधील काही उदाहरणं दिलेली आहेत. द फर्स्ट एक्झाम्पल इज फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट्स ऑफ ट्रायसेक्शन ऑफ द सेगमेंट जॉइनिंग द पॉइंट्स A 2 -2 and B -7 4. आपल्याला बिंदू A आणि B या दोन बिंदूंना जोडणाऱ्या रेषाखंडाचे या दोन बिंदूंना जोडणाऱ्या रेषाखंडावरील बिंदूंचे निर्देशक काढायचे आहेत की ज्यामुळे द पॉईंट्स ऑफ ट्रायसेक्शन म्हणजे जे असे दोन बिंदू त्या रेषाखंडाचे समान 3 भाग करणारे, म्हणजे रेख ए बीचे समान 3 भाग करणारे दोन बिंदू आपल्याला शोधून काढायचे. सी द सोल्युशन. लेट द पॉइंट्स P and Q divide the line segment AB in 3 equal parts. म्हणजे जर समजा आपल्याला बिंदू P आणि Q या दोन बिंदूंमुळे त्या रेख ए बीचे समान 3 भागात विभाजन होते असं बघू. सी द फिगर. आकृती बघा. द coordinates of point A is 2 -2 and coordinates of point B is -7 4, and the point P and Q lies on the segment AB. The point P and Q divides the segment AB in 3 equal parts, that is AP is equal to PQ is equal to QB. Therefore, the AP is equal to PQ is equal to QB. Write this as equation 1. Then we can take the ratio of AP upon PB. The AP upon PB is equal to AP upon PQ plus QB. The segment PQ includes the segment PQ and QB, and therefore we can write
AP upon PB is equal to AP upon PQ plus QB. We know that the values of PQ, the segment PQ, QB and AP are equal. Therefore, we can write AP upon AP plus AP, that is equal to AP upon twice AP. At the numerator and denominator, AP are the same factors terms. Then neglect these two terms, we get the AP upon PB is equal to 1 upon 2. Write this as from equation 1. It means that the point P divides the segment AB in the ratio 1:2. Then, if the point P divides the segment AB in the ratio 1:2, then we can find the x and y coordinates of the point P by using the formula. Then, by using the centroid formula, the x coordinates of point P is equal to 1 into -7 plus 2 into 2 upon 1 plus 2 is equal to -7 plus 4 upon 3 is equal to -3 upon 3 is equal to -1. In this way, by using the section formula, we can find the coordinates of point P. The x coordinate of point P is -1. Similarly, we can find the y coordinates of point P by using the section formula. The P is equal to, the y coordinate of point P is equal to 1 into 4 plus 2 into -2 upon 1 plus 2. Simplifying this, we get 4 plus into bracket -4 upon 3 is equal to 0. In this way, the x coordinate of point P is -1 and y coordinate of point P is 0, and therefore the coordinates of point P are -1, 0. Similarly, we can find the coordinates x and y coordinates of point P by using the section formula. The point Q divides the segment AB in the ratio 2:1, and therefore by using the section formula, we can write x coordinate of point Q is equal to 2 into -7 plus 1 into 2 upon 2 plus 1. By simplifying, we get -14 plus 2 upon 3, that is equal to -12 upon 3 is equal to -4. The x coordinate of point Q is -4. Similarly, we can find the y coordinate of point Q is equal to 2 into 4 plus 1 into -2 upon 2 plus 1, that is equal to 8 plus -2 upon 3, that is 6 upon 3 is equal to 2. The y coordinate of point Q is 2, and therefore the coordinates of point coordinates of point Q is -4 and 2. In this way, the coordinates of points of the trisection, it means the coordinates of point P and Q are -1, 0 and -4, 2. Then we can see the next example. Find the centroids of the triangles whose vertices are given below.
minus 7 6 2 minus 2 8 minus 5. आपल्याला या ठिकाणी परत 3 बिंदूंचे व्हर्टायसेस दिलेले, कॉर्डिनेट्स दिलेले आहेत. यावरून त्या त्रिकोणाचा संपात बिंदूचे निर्देशक काढायचे आहेत. देन let the x1 y1 is equal to minus 7 6, x2 y2 is equal to 2 minus 2 and x3 y3 is equal to 8 minus 5. Then by using the centroid formula we can write x is equal to x1 plus x2 plus x3 upon 3, that is minus 7 plus 2 plus 8 upon 3. Simplifying this, we get minus 7 plus 10 upon 3 is equal to 3 upon 3 is equal to 1. Similarly, we can find the value of y by using the centroid formula. Y is equal to y1 plus y2 plus y3 upon 3. Put the values of y1, y2 and y3. We get 6 plus minus 2 plus minus 5 upon 3 is equal to 6 minus 7 upon 3. 6 minus 7 is equal to minus 1, and therefore we get y is equal to minus 1 upon 3. In this way, by using the centroid formula, we get the x coordinate of centroid is 1 and the y coordinate of centroid is minus 1 upon 3. Therefore, we can write the coordinates of centroid are 1 minus 1 upon 3. Now, we can see the next example. In triangle ABC, the coordinates of point G is minus 4, minus 7 is the centroid. If A minus 14, minus 19 and B 3, 5, then find the coordinates of point C. म्हणजे आपल्याला या उदाहरणामध्ये त्रिकोण ABCच्या संपात बिंदू Gचे कॉर्डिनेट दिलेले आहेत. त्यानंतर बिंदू A आणि Bचे कॉर्डिनेट्स दिलेले आहेत. यावरून बिंदू Cचे कॉर्डिनेट आपल्याला शोधून काढायचे आहेत. यासाठी आपण बिंदू एचे कॉर्डिनेट्स x1 y1 आणि बीचे x2 y2 माना. त्याचबरोबर बिंदू सीचे कॉर्डिनेट्स x3 y3 मानूया आणि बिंदू जीचे कॉर्डिनेट्स x आणि y मानू. Then let the coordinates of point A x1 y1 is equal to minus 14, minus 19. The coordinates of point B x2 y2 is equal to 3, 5. The coordinates of point C x3 y3 are asked to find. Then the coordinates of point G xy is equal to minus 4, minus 7. Then by using the central formula, we can find the value of x3 and y3, the coordinates of point C. Then by using the central formula, x is equal to x1 plus x2 plus x3 upon 3. Put the values of x, x1 and x2 in the given formula. We can write minus 4 is equal to minus 14 plus 3 plus x3 upon 3. Simplifying this, we can write minus 12 is equal to minus 11 plus x3. That is x3 is equal to 11 minus 12 is equal to minus 1. Similarly, we can find the coordinate y3 by using the centered formula. Using the centered formula, y is equal to y1 plus y2 plus y3 upon 3. Put the values of y, y1 and y2 in the given equation. We get minus 7 is equal to minus 19 plus 5 plus y3 upon 3. Then again simplifying this,
we can write minus 21 is equal to minus 14 plus y3, and therefore y3 is equal to 14 minus 21 is equal to minus 7. In this way, we can find the values of x3 and y3, the coordinates of point C, by using the centroid formula. And therefore, we can write the coordinates of point C are minus 1, minus 7. Then, you can solve the examples 9, 10, 11 and 12 in practice set 5.2. The remaining part, in this way, we have completed the chapter coordinate geometry. Now, in the next lecture, we can see the next chapter. Thanks.